राम राम तुम्हा सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज माझा बर्थडे आहे. आजच्या दिवशी काय काय होते म्हणून काढू लागलो. कालचं पण व्हिडिओ मी एडिट करून ठेवलो. आता 8:30च्या पहिले अपलोड करेल. हे वाला जो मी रेकॉर्ड करू लागलो नव्या फोनने करू लागलो ते काल माझा फोन आलो होतं. तर आज पण काय काय करायचं काय नाही माहिती नाही मला. पण आता मम्मी तर नको काम म्हणले ते करायचं आहे. जरा शेतामध्ये पण खूपच कामं आहेत. अगर होलं तर बाहेर जरा स्विमिंग पूलला जायचं आहे एक जागी. अगर मम्मी आज जा म्हणले तर जातो, नाही तर हे वाला आमचा ऊस आहे ना, ह्याच्यामध्ये पुरा मुकऱ्या नाही सॉरी ते माती चढवायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला ना गवर पण घालायचं आहे आणि ड्रिपचे पाईप आहेत ना ते पण ढिला करून ठेवायचं, उचलून ठेवायचं. माझं आता दूध पिळायचं पण होलं आणि म्हैशांना चारा पण घातलो. आता बस घरला जाऊन काय तर पहिले नाश्ता करतो. जरा भूक लागल्यासारखं होलं. नाश्ता करून आंघोळ करून घरची पूजा करतो आणि घरामध्ये पूजा करतो देवांची. आणि जरा आज आवाज काय तर हाय म्हणत होते. मी आता घरला येऊन आंघोळ करून पूजा पण करून घेतलो. आता नाश्ता पण करून घ्यायचं होले. आता बस शेताला जायचं आहे. शेताला जाऊन तिथं जो ऊस आहे त्याला गवर घालायचा आहे. गवर घालून हे करायचं आहे, ते माती चढवायचं आहे. ते माती चढवतो. आता मी आलो शेताला येऊन हे युरिया आणि 10-26 आहे, हे दोन्ही मिक्स करून हे शेतामध्ये घालायचं आहे. आज 2 वाजता ह्याला माती चढवायला येणार आहे. ती गेल्या वर्षी माती नाही चढवलं होतं, तर आता ह्या वर्षी चांगलं मेंटेन करतो. हेवालं एवढं जेवढं पण हेवालं 1.5 एकर शेतामध्ये जेवढं पण गवर घालायचं होतं ते सगळं घालायचं होलं. आता जरा भूक लागल्या, म्हैसांना जरा चारा घालतो. चारा घालून घरासाठी निघतो. जरा जास्तच भूक लागल्या, जेवण परत येतो शेत. मी शेतावरून आलो. शेतावरून येऊन जेवून झोपलो होतो. झोप लई येत होती. तर आता आज कोणचंच काम नाही होलं. स्विमिंग पूलला जायचं पण नाही होलं ना, शेतामध्ये ते माती चढवायला पण नाही होलं. ते ट्रॅक्टरवाले आहेत ना, ते नको दुसरे पैसे मारायला गेले होते. तर ते नको आत्ता आल्यात. तर ते नको फोन लावले होते आत्ताच की उद्या सकाळीच होतो. आता तर मारायचं होत नाही आणि पुरा शेत मारायचं पण होत नाही अगर मी आलो तर पण. तर आता घरामध्ये आता उठलो होतो. तर आता शेताला जातो. तिथे छोटे मोठे काम आहेत, ते काम करून आणि जरा सिटीमध्ये पण काम आहे, नंतरला सिटीला जाऊन येतो जरा. मी आता आलो शेताला येऊन म्हैसांना असं चारा पण घालू लागलो. आता बस असंच चारा घालत राहतो आणि जरा सिटीमध्ये काम आहे आणि ते सिटीमध्ये काम करून येतो जरासं. आता मी ते घरला जाऊन मम्मीला घेऊन आलो होतो परत. आणि इथं हरभरा होतं आणि इथं कांदे होते, ते सगळं मध्ये ठेवला आणि इथं हरभऱ्यावरती ताडपत्री झाकून ठेवला. एकदमच जास्त असं आभाळ होऊ लागलंय, थेंब थेंब पाऊस पडू लागलाय. आणि आता परत मम्मीला जाऊन तर सोडून आलो. आता बस म्हैसाला चारा घालून अजून एक तिथं कांदे आहेत, ते कांदे आणून ठेवायचे इथं नाहीतर ते कांदे भिजतात. आज ना माझ्यासोबत का घडू लागलंय का नाही माहितीच नाही. इथं मी प्लॅन एक बनवू लागलो, एक होऊ लागलंय. आता सिटीला पण जायचं होतं. आता वाजल्यात 6:30. तर मी जात नाही माहिती नाही. अगर तेच काम आमच्या गावामध्ये होलं तर आमच्या गावामध्येच करतो, नाहीतर इथं नाही होलं तर सिटीला जातो. मी आता आलो सिटीला जाऊन. सिटीमध्ये म्हणलं तर ते फोनचं कवर एक आलं होतं, ते कवर घ्यायचं होतं आणि तसंच जरासं चिकन घ्यायला जायचं होतं आणि ते चिकन पण घेऊन आलो. माझ्या बड्डेच्या दिवशी काय झालं काय नाही माहितीच नाही. मी प्लॅन एक बनवून आलो, एक होऊ लागलं. मी आज स्विमिंग पूलला पण जावं म्हणत होतो, मगर स्विमिंग पूलला पण नाही गेलो. तिथं
माती चढवायसाठी ऊसामध्ये माती चढवायसाठी ट्रॅक्टर येणारी होती. आज ट्रॅक्टर पण नाही आली, ते पण दाखवायचं नाही होलं. आणि आता सिटीला तर चिकन आणण्यासाठी जायचं होतं, तर आता ते आणून दिलो. जेव्हा पण बिर्याणीच बनवणार आहेत, तर आता तेव्हाला जेवतो. आणि मी माझ्या बड्डेला केक ते कायच कापत नाही, एकदम असं दिवसभर काय झालं ते एन्जॉय करतो, आरामशीर रात्री जेवतो. काय पण असंच कुणाचं पण बड्डे झालं तर काय तर चांगलं नॉनव्हेज नाहीतर व्हेज असं काय पण चांगलं बनवतात आणि तेच खातो आणि झोपून जातो. तर आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमची सपोर्टची मला खूपच जास्त जरूरत आहे, तर मला सपोर्ट पण दाखवा तुम्ही. आता माझं बड्डेचा दिवस तर असंच होते, मी बड्डे तर बनवत नाही, तर असंच आहे.